छत्रपती संभाजीनगर म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या एक्झामला जाण्यापूर्वी तत्पूर्वी तुमच्याकडे काय असणं गरजेचं आहे? महत्त्वाच्या सूचना काय-काय आहेत? हॉल तिकीटबद्दल असो, आयडी प्रूफबद्दल असो, आपण सर्व काही बघणार आहोत या व्हिडिओमध्ये. तत्पूर्वी तुम्ही हॉल तिकीटची झेरॉक्स प्रिंट कॉपी काढली नसेल, तर आजच काढून घ्या. तर पुढे जाऊयात. परीक्षा केंद्रावर जाताना कोणकोणत्या गोष्टी घेऊन जाणे आवश्यक आहे? सर्वप्रथम तुमची हॉल तिकीटची प्रिंट काढून घेणे आवश्यक आहे. त्यावर एक तुमचा फोटो चिटकवणे गरजेचं आहे आणि क्रॉस सिग्नेचर करणं गरजेचं आहे. बरोबर आहे? तर मूळ फोटो आयडी म्हणजे ओरिजिनल आयडी प्रूफ कोणकोणत्या गोष्टी असणे गरजेचे आहेत. सर्वप्रथम तुम्ही आधार कार्ड प्रिफर करणे गरजेचं आहे. आधार कार्ड असलं पाहिजे. आधार कार्ड घेऊ शकता, ओरिजिनल आयडी किंवा पॅन कार्ड पण चालेल, पासपोर्ट पण चालेल, परमनंट ड्रायव्हिंग लायसन्स पण चालेल. वोटर आयडी पण चालू शकते. गव्हर्नमेंट जर तुम्ही गव्हर्नमेंट एम्प्लॉई असाल तर तुमचं आयडी पण चालू शकते आणि तुमचं कॉलेज आयडी पण चालू शकते. पण शक्यतो आधार कार्डला प्रेफरन्स तुम्ही द्यावा. रेशन कार्ड चालत नाहीये, लर्नर ड्रायव्हिंग लायसन्स चालत नाहीये. बरोबर आहे? त्यासोबतच तुमची जी फोटो आयडी आहे, म्हणजेच तुमच्या ओरिजिनल आयडी आहे, आयडी प्रूफ त्याची झेरॉक्स तुमच्यासोबत असणं गरजेचे आहे. बरोबर आहे? नंतर नाव जुळणं पण गरजेचं आहे. हॉल तिकीटवरील नाव आणि तुमच्या ज्या ओळखपत्र आहे, त्यातील नाव जुळणं गरजेचं आहे. जर त्यात चेंज झाला असेल, तर तुमच्याकडे गॅझेट नोटिफिकेशन हवं आहे. जर तुमचं ते लग्नामुळे चेंज झालं असेल, तर तुमच्याकडे त्याचं मॅरेज सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे आणि ॲफिडेव्हिट असणं गरजेचं आहे. या तिन्हीपैकी तुमच्याकडे कोणत्याही गोष्टी असणं गरजेचं आहे. नाव बदलण्याचा पुरावा हा पॅन कार्ड नाहीये, चालत नाहीये ते. तुमचा स्वतःचा बॉल पेन घेऊन जायचा आहे. बरोबर आहे. आणि जर तुम्हाला जर इंक पॅड जो की अंगठाचा ठसा उमटवण्यासाठी देतात, ते सुद्धा घेऊन जाऊ शकताय. पण तिथे देतात. घेऊन जाण्याची गरज नाहीये. रफ पेपर पण तिथे देतात, घेऊन जाण्याची गरज नाहीये. बरोबर आहे. आता बरोबर आहे. आता पासपोर्ट साइज फोटो पण तुम्ही चिटकवलेला आहे तुमच्या हॉल तिकीटवर. बरोबर आहे. क्रॉस सिग्नेचर तुम्ही केलेलं आहे हॉल तिकीटवर. बरोबर आहे. तर तुमच्या हॉल तिकीटवर असा एक ब्लॉक असणार आहे. ते तुमचं फोटो आयडी म्हणजेच तुमचे आयडी प्रूफ कोणता आहे, त्याचा क्रमांक काय आहे आणि तुमचं एक्झाम सुरू झाल्यानंतर एक स्क्रीनवर एक डायलॉग बॉक्स येणार आहे. त्यामध्ये जे काही कंटेंट आहे तो ॲज इट इज आता कॉपी करणं गरजेचं आहे. बरोबर आहे. जसं की हँड रायटिंग सॅम्पल असो किंवा ओळखपत्र क्रमांक ह्या 2 गोष्टी भरायच्या आहेत. अंगठ्याचा ठसा आणि स्वाक्षरी घरून करून जायची नाहीये. तिथं पर्यवेक्षकासमवेत करणे गरजेचं आहे. ड्रेस कोड काय असला पाहिजे? साधी हलकी कपडे घालून घ्या. हलकी म्हणजे एकदम टाईट नको आहेत. बरोबर, त्यांना चेकिंग करताना काय प्रॉब्लेम येत असेल. दागिने वगैरे घालून जायचं नाही. हरल्यास तुम्ही जबाबदार राहणार आहे. चप्पल आणि सँडल वापरण्यास प्राधान्य द्यावे. शूज, सॉक्स घालू नयेत कारण की काढा-घड्याला उशीर लागतो. तुम्ही घालू शकता असं काही नाहीये. धार्मिक पोशाख असेल तर थोडं लवकर जावा. चेकिंगला उशीर लागतो. बायोमेट्रिक करताना कसं आहे, तुमचे हात वगैरे स्वच्छ ठेवा. व्यवस्थित बायोमेट्रिक झाली पाहिजे. मेहंदी वगैरे काढू नका. काढली असेल तरी पण बायोमेट्रिक होतं, पण थोडी अडचणी येतात. अंगठ्याला काही दुखापत झाली असेल तर अधिकाऱ्यांना सांगणे गरजेचे आहे. मुलांसाठी चेहऱ्यामध्ये मोठा बदल करू नका. दाढी वगैरे जास्त वाढली असेल तर कापून जावा. फोटोतला व्यक्ती आणि तुम्ही ओळखता आला पाहिजे अधिकाऱ्यांना. बरोबर आहे. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं मनापासून आभार आणि जर तुम्ही सिव्हिल इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचे असाल तर कमेंट सेक्शनमध्ये एक्झामची लिंक दिलेली आहे. बोर झाला असेल तर तुम्ही ट्राय करून बघू शकताय. बाकी ऑल द बेस्ट. टेन्शन